श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात. लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल, 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं, असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. गबाळासारखे राहणे बंद करा. तुमच्याकडे ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचं पडतं. त्यामुळे स्वतःला स्वस्थ, निरोगी, टापटीप आणि स्वच्छ ठेवा. आपल्याला बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात. आजकालच्या दुनियेत तर वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जाते. तर आता सजावट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही मेकअप करून जावा असं नाही. स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटके ठेवा, तेवढेही पुरेसे आहे. 2. कोणालाही कधीही घाबरू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नसाल, वाईट मार्गाला जात नसाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण कोणीही तुमचे काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरे वागता त्यावेळेस लोकांना दाखवून द्या की तुम्ही कुठल्याही गोष्टींविषयी तुम्हाला कसलीच भीती नाही आहे. स्वतःला मजबूत दाखवणं तर लोक तुम्हाला मान देतील. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि कोणालाही घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही. 3. प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला, कितीही छोटे काम असेल तरी तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील अशीच सवय होते की तुम्ही त्याच्या प्रत्येक बोलण्यावर त्याच्याकडे धावत जाता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते. तसेच माणसाच्या समोर जितके तुम्ही अवेलेबल राहाल तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार, तुमची किंमत कमी होणार. त्यामुळे इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून. 4. दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्याला शब्दांचा मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो, वचन देतो, तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये. हे कलियुग आहे. असं म्हणतात, इथे खऱ्यापेक्षा खोटं जास्त भावतं. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे. स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. 5. वेळेची किंमत करा. मग ती वेळ आपली असो वा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपण त्या वेळेत तिथे नसू तर याचा काही अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसांची वेळही किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी याची किंमत करत नाही. व्यक्तिशीर असणारा व्यक्ती प्रत्येकाला आवडतो आणि त्याचा प्रभाव समोरच्यावर वेगळा पडतो. हे कायम लक्षात असू द्यात. 6. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यात यशस्वी व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामामध्ये आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना शिकण्याची इच्छा व्हायला हवी. लोक तुमच्याकडे काय आहेत हे बघत नाही, तर तुम्ही किती सक्सेसफुल आहात, किती यशस्वी आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. 7. स्पष्ट आणि सडेतोड राहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या. स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्यात. कारण दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली अशी ठाम मते असू द्यात. आपल्याला भाकरी द्यायला कोणी येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो. म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा असू द्यात. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळून बोला. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कधी कमी समजणार नाहीत. 8. आपली कमजोर बाजू, एकंदरीत आपली सगळी सुख, दुःख इतरांना सांगत बसू नका. सगळ्यांच्या आयुष्यात संघर्ष, दुःख आणि वाईट वेळ असते. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा एक भाग आहे
आपला संघर्ष, आपली वाईट वेळ किंवा आपले दुःख इतरांना सांगून ते कमी होत नाही किंवा त्याचा काही उपयोगही होत नाही. याउलट लोक आपली खिल्ली उडवतात आणि त्याची मजा घेतात. आपण कितीही कमजोर असू, आपली बाजू कितीही कमजोर असू देत, ती इतरांना कधीही सांगू नका. 9. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरचेही तुमच्याशी प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणारे आणि सगळ्यांमध्ये मिसळून राहणारे व्यक्ती यांचं सगळेजण मान ठेवतात. परंतु भांडखोर, चिडचिड्या, तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नावे ठेवतात. 10. स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट आणि कौशल्य असू द्यात. आजकालचा जमाना टेक्नॉलॉजीचा आणि फॉरवर्ड झालेला आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय नवीन स्किल्स आहेत याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं. त्यामुळे स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवा. काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोकांचं तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमचा लोकांवर प्रभाव वाढेल. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाहीत. म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा. खरे तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण आपण त्या विसरतो. आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चाललेला आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 10 गोष्टी तुम्ही विसरला तर लोकही तुम्हाला हळूहळू विसरून जातील. मित्रांनो, लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.